नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, राज्यामधील 35 लाख महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे 6वा हप्ता कधी विस्तारित होणार आहे, सोबतच कोणत्या महिलांना हा हप्ता विस्तारित होणार आहे, गॅसचे पैसे मिळाले नसतील तर पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे, सोबतच दिवाळी बोनस विषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री होत आहे आणि नवीन निर्णय सुद्धा लागू करण्यात येत आहे. अगोदर मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे साहेब होते. आता देवेंद्र फडणवीस होतील अशी 90% शक्यता सूत्रांकडून दर्शवण्यात आलेली आहे. परंतु हे पैसे फक्त याच महिलांना मिळणार जे महिला हे 2 कागदपत्रे सरकारला देतील. बघा, तुमच्याकडून 2 कागदपत्रे घेतले जाणार आहेत. आता हे 2 कागदपत्रे कशामुळे घेतले जाणार आहे, सोबतच कोणती कागदपत्रे आहेत त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की मला माफ करा, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तुम्हाला 7,500 रुपये मी दिलेले आहेत, परंतु आता का 6व्या हप्त्याला उशीर होत आहे, मागील गॅसचे पैसे का दिले नाहीत, हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना भरघोस मत लाडक्या बहिणींनी दिलेलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास कुठेही भंग झाला नाही पाहिजे असं सुद्धा त्यांचा दावा आहे. सोबतच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत आहेत. सोबतच त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 2 गोष्टी सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अगदी मुद्देसूद माहिती आलेली आहे. आता यामध्ये लाडक्या बहिणींमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, तर त्यांना शिलाई मशीन योजना आणि मोफत पिठाची गिरण या 2 योजनांचा लाभ थेट दिला जाणार आहे. जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे पैसे ट्रान्सफर केले जाणार होते, त्याच पद्धतीने या 2 योजनांचे पैसे सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. तर बघा, हा जो 6वा हप्ता आहे, हा 6वा हप्ता विस्तार करण्यासाठी एवढा उशीर का लागत आहे, तर यामध्ये सुद्धा काही महत्त्वाची माहिती आलेली आहे. परंतु हा 6वा हप्ता फक्त याच महिलांना दिला जाणार आहे. त्यामुळे या कोणत्या महिला आहेत, सोबतच तुमचे बँक खाते कोणकोणते असावेत याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी राज्यामधील भरपूर जिल्ह्यांमध्ये 7,500 रुपये विस्तारित केले. काही महिलांना राहिलेले होते त्यांना सुद्धा विस्तारित करण्यात येणार होते, परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होत नाही. परंतु बघा काय म्हणले आहेत, मी मुख्यमंत्री नाही झालो तरी चालेल. बघा, त्यांना याचं दुःख नाही की मी मुख्यमंत्री होऊ किंवा नाही होऊ, परंतु त्यांचं म्हणणं काय आहे, मी मुख्यमंत्री नाही झालो तरी पण चालेल, पण बहिणींचा विश्वास तुटू देणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींमुळे माहितीचं सरकार आलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा 58 ते 57 जागा मिळाल्या आहेत. सोबतच इतर गटांना सुद्धा माहितीमुळे म्हणजेच लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर फायदा झालेला आहे. तर अगदी सविस्तर बघून घेऊयात की कशा पद्धतीने कोणकोणत्या महिलांना कोणकोणत्या बँक खात्यावरती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना यांची सर्व माहिती अगदी मुद्देसूद बघूयात. तर बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. तर या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब होते, समवेत होते देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा होते आणि त्यांचे काही सहकारी सुद्धा होते. तर यांच्यामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची चर्चा सुरू झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींनी आपल्याला आशीर्वाद दिला, परंतु त्यांना 6वा हप्ता विस्तारित करण्याची वेळ आल्यावरती हा का वेळ लावला जात आहे यावरती सुद्धा भरपूर पत्रकार परिषदेमध्ये भरपूर विरोधी पक्षाने टीका केलेली आहे. निवडणुकीच्या अगोदर खटाखट पैसे दिले, परंतु निवडणूक झाली की लाडकी बहीण विसरलात का, असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. बघा, या चर्चेतून असे निदर्शनास आले आहे की महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. बघा, ही जी चर्चा झालेली आहे, आता हे 3 मुख्यमंत्री होते. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ शिंदे साहेब होते. तर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशा माहिती समोर आलेल्या आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेमधून काही महिलांना अपात्र करण्यात येणार आहे, तर काही महिलांना 3,000 रुपये महिन्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी चर्चा सुरू झालेली आहे. परंतु निर्णय किती रुपयांचा झालेला आहे, तर 2100 रुपयांचा. अगोदर 1500 रुपये होती, तर आता 600 रुपयांनी वाढून 2100 रुपये इतकी केलेली आहे. त्यामुळे 3,000 रुपये आता तरी होणार नाहीत, परंतु याच्यावरती जर सरकारने निर्णय घेतला तर 3,000 रुपये मानधन सुद्धा होऊ शकते. तर बघा, खरोखर 2100 रुपये मानधन जाहीरनाम्यामध्ये सुद्धा अगोदरच सांगितलेले होते. जो महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता
तर त्याच्यामध्ये निवडणुकीच्या अगोदरच सांगितलेलं होतं की आम्ही 1,500च्या ऐवजी 2100 रुपये इतकी रक्कम लाडकी बहीण योजनेची करत होतो। बघा, त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यावरती आज निर्णय घेतील, परंतु काही महिलांना मोठे लाभ तर काही महिलांना अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माता भगिनींना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशाच्या गव्हर्नमेंटच्या सरकारी योजना मिळतात आणि त्याची रक्कम जर 2100 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून बाद केलं जाणार आहे, अन्यथा तुम्ही काळजी करायची काही गरज नाही, तुम्हाला याच्यामधून बाद केलं जाणार नाही। बघा, सूत्रांच्या माहितीनुसार काही महिलांना याच्यामधून बाद करायचे आहे, त्यामुळे सरकार नवनवीन कागदपत्रे मागून त्यांची दिशाभूल करत आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारला आता सरकारचं काम झालेलं आहे, सरकार निवडून आलेलं आहे, आता त्यांना काही महिलांना, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणुकीच्या अगोदर सरसकट लाभ दिला, परंतु निवडून आल्यानंतर ही छाननी करणं, वेगवेगळी कागदपत्रे मागणं अशा गोष्टी करून सरकार दिशाभूल करत आहे, असं सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आलेलं आहे। परंतु महिलांनी दिलेले मतदान यावरती सुद्धा सरकारने विचार करावा, असं सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे। फक्त निवडणुकीपुरता आमचा वापर करू नका, असं सुद्धा स्पष्ट विधान महिलांनी केलेलं आहे। बघा, सोबतच सांगितलेलं आहे की याच बँक खात्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित करण्यात येतील, परंतु एक खरोखर गोष्ट सांगतो आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, सर्व बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत। ही बातमी चुकीची आहे, चुकीच्या पद्धतीने पसरवली जात आहे, परंतु एक त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे। ते कोणतं तथ्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, यामध्ये एकच तथ्य आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोच, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे, सरकारची सर्वात मोठी बँक आहे। या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 20,000पेक्षा जास्त शाखा आहेत। सोबतच HDFC सुद्धा बँक प्रायव्हेट सेक्टरमधली म्हणजेच खाजगी क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, पोस्ट बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे आणि युनियन बँक सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमधली मोठी बँक आहे। आता कोणकोणते बँक खाते खरोखर चालणार आहेत याच्यामध्ये एकच तथ्य आहे, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता विस्तांतरित 100% केला जाणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम 7,500 रुपये अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। बघा, त्याच खात्यामध्ये आता पैसे यायला काय अडचण निर्माण झाली की या बँकेमध्ये पैसे येणार, दुसऱ्या बँकेमध्ये पैसे येणार असं सांगितलं जातंय। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मागील 7,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल की आम्हाला त्या बँकेमध्ये 7,500 रुपये आले तर आता येण्यास काय अडचण निर्माण झाली। बघा, सांगितले जाते की हे बँक खाते चालणार नाही, ते बँक खाते चालणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा एक तथ्य आहे, हे गोष्ट सुद्धा अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलेलं असतं की व्हिडिओ लावल्यानंतर शेवटपर्यंत बघितला तर अगदी मुद्देसूद आणि खरोखर माहिती तुमच्यापर्यंत येत असते। तर बघा, काही बँक खाते आधार कार्डशी लिंक होत नाही, म्हणजेच ग्रामीण भागामधील काही बँक आहेत त्या बँकांना डीबीटी नाही, त्यामुळे मागील 7,500 रुपये सुद्धा काही महिलांना आले नाही, तर त्यांनी लवकरात लवकर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। ग्रामीण भागांमधील अशा काही बँका आहेत तर त्या बँकांना डीबीटी नाही, त्यामुळे मागील पैसे सुद्धा त्या महिलांना आलेले नाहीत। बघा, ज्या महिलांना, ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे आले नाहीत किंवा पैसे आलेले आहेत तर त्या सर्व महिलांनी याच बँक खात्यामध्ये बँक खातं खोलणं गरजेचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जरी मागचे पैसे 7,500 आले असतील किंवा 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्हाला या बँकेमध्ये आपलं खातं खोलणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुमचे मागचे पैसे आणि आता नवीन 6वा हप्ता एकाच खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, ज्या बँकेला स्विफ्ट कोड असतो, आता हा स्विफ्ट कोड कशासाठी असतो, जे युनायटेड स्टेट म्हणजे बाहेर देशातून पैसे येतात तर त्याच्यासाठी स्विफ्ट कोड असतो। बघा, याचा आपल्याशी काही घेणं देणं नाही, परंतु IFSC कोड असणं बँकेला गरजेचं आहे। आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो तर त्याच्यासाठी IFSC कोड असणं गरजेचं आहे, सोबतच डीबीटी सुद्धा असणं गरजेचं आहे, तरच पैसे येतील। म्हणजेच तुम्ही ज्या बँकेमध्ये खातं खोलणार आहात त्या बँकेला अगोदर विचारा की आमचं खातं पूर्णपणे डीबीटी खातं होऊ शकतं, तुमच्या बँकेमध्ये डीबीटीची सेवा दिली जाते का, या गोष्टी असतील तर त्याच बँकेमध्ये खातं खोलायचं आहे। आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रमुख बँका सांगतो, इतर बँका याच्या व्यतिरिक्त असतील त्यांच्यामध्ये सुद्धा डीबीटी असू शकते। तर बघा, यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच पोस्ट बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे,
सोबतच HDFC बँक आहे, IDFC बँक आहे, HDFC बँक आहे आणि काही सरकारी बँका आहेत, काही सहकारी बँका आहेत, काही खाजगी क्षेत्रातल्या बँका आहेत, तर काही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत की त्यांना DBT असते। बघा प्रामुख्याने मी तुम्हाला 6 ते 7 बँका सांगितल्या, याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर बँका आहेत। त्या बँकेमध्ये मॅनेजर असतील किंवा जे मदत कक्ष केंद्र असतं, सेवा देणारं केंद्र असतं, त्या जागे जाऊन तुम्ही विचारलं की DBT तुमच्या बँकेमध्ये आहे का, तर ते पूर्णपणे तुम्हाला सर्व माहिती देतील। बघा अशाच बँकेमध्ये खाते खोला, अन्यथा पैसे येणार नाही। बघा एकच तथ्य आहे की पूर्णपणे त्या बँकेला DBT असावी, ती बँक 100% चालणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, दिवाळी बोनस, सोबतच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि मागील सर्व पैसे एकाच दिवशी खात्यामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत। बघा याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे। हे पैसे तुमच्या खात्यामध्ये याच तारखेला पडणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे। परंतु ज्यांना दिवाळी बोनस मिळाला नाही, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅसचे पैसे मिळाले नाहीत आणि लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये मिळाले नाहीत, तर या सर्वांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। हा पैसा तर सरकारकडे सध्या अवेलेबल आहे, परंतु काही छाननीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे हे पैसे विस्तांतरित करण्यास वेळ लागत आहे। परंतु सर्व अपडेट करून ठेवा, तुमच्याकडून 100% ओके असलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला काहीही अडचण निर्माण होणार नाही। तर बघा 20 नोव्हेंबरला राज्यामध्ये निवडणूक पार पडली। बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीचे सरकार आले, याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला। 3 दिवसामध्ये सरकार स्थापन करावं लागते, नाहीतर राजवट लागू होते, परंतु असं काही घडलेलं नाही। बघा 20 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये निवडणूक पार पडली। बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीचं म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, इतर मंत्रिपक्ष असतील तर त्यांचं सरकार आलेलं आहे। बघा 23 नोव्हेंबरला निकाल लागला, बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीचं सरकार आलं। त्याच्या 3 दिवस पुढे म्हणजे 26 नोव्हेंबरला हे पैसे सरकार विस्तांतरित करण्याची गरज होती, म्हणजेच 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री कोण हे डिक्लेअर करण्याची सुद्धा गरज होती, परंतु डिक्लेअर झालं नाही। एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे याची तारीख वाढलेली आहे, लांबलेली आहे। आता 26 तारीख निघून गेली, आजची तारीख 4 डिसेंबर आली, तरी पण पैसे का येत नाही असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत ते सुद्धा लक्षात घ्या। बघा काही मीडिया पत्रकार परिषदेमध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली आहे, परंतु आता एकनाथ शिंदे स्वतः मानतायत की मला मुख्यमंत्री पद नको, परंतु मी सुरू केलेली योजना कमीत कमी 5 वर्ष टिकली पाहिजे। बघा असा मुख्यमंत्री परत होणे नाही, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला मुख्यमंत्री पद नाही दिलं तरी पण चालेल, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, परंतु ही योजना कायमस्वरूपी म्हणजे सरासरी जो कार्यकाळ असतो 5 वर्षांचा, तर ते 5 वर्ष ही योजना सुरळीतपणे सुरू राहिली पाहिजे। तर बघा यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना 2,500 रुपये रक्कम, गॅस कनेक्शनची, सोबतच दिवाळी बोनस 5,500 रुपयांचा आणि तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये मिळाले नसतील तर हे पैसे सरसकट देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आलेल्या आहेत, त्या सुद्धा बघायच्या आहेत। बघा परंतु हे सर्व पैसे 6व्या हप्त्यासोबत देण्यात येणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे। राज्यात मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे, परंतु यामध्ये काही तथ्य आहे का हे सुद्धा मी तुम्हाला अगदी 2 शब्दामध्ये सांगतो। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे पैसे 21 रुपये मिळणार, स्पष्ट सांगतो 21 रुपये मिळणार। गॅस कनेक्शनचे द्यायचे असतील तर 2,500 रुपये देऊन टाकतील, परंतु हा जो दिवाळी बोनस आहे, सोबतच ज्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या स्कीमा होत्या की निवडणुकीपुरती पूर्णपणे एक दिशाभूल करायची, मतदान घ्यायचं, या गोष्टींसाठी हा दिवाळी बोनस होता। सोबतच इतर सुद्धा काही पैसे सांगितलेले होते की आम्ही तुम्हाला शिलाई मशीन किंवा इतर काही योजनांचा लाभ देणार, परंतु आतापर्यंत तरी हा लाभ मिळण्याची शक्यता वाटत नाही। परंतु हे 2,500 रुपये आणि तुमचे मागील 7,500 रुपयांविषयी सुद्धा अजून काही तथ्य वाटत नाही की ते पैसे सुद्धा तुम्हाला दिले जातील, परंतु 21 रुपये फिक्स दिले जातील 6वा हप्ता। जरी सरकारला द्यायचे नसतील तरी पण त्यांना हे पैसे द्यावे लागणार आहेत, कारण पूर्णपणे या गोष्टींची अंमलबजावणी झालेली आहे, सर्वांनी मतदान केलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून तरी हा 6वा हप्ता विस्तांतर करावाच लागणार आहे। बघा मागील सर्व पैसे 6वा हप्ता, गॅसचे पैसे, सोबतच बोनसचे पैसे जमा करण्यात येतील। अगोदर मुख्यमंत्री कोण होईल याच्यावरती निर्णय घेण्यात येईल। बघा एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणतायत की मला मुख्यमंत्री पद नको, म्हणजेच मुख्यमंत्री बीजेपीचा होणार भारतीय जनता पार्टीकडून। सर्वात मोठा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस,
तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि 5 वर्ष त्यांच्यावरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्व कामे, लाडकी बहीण असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, इतर सर्व योजना त्यांच्यावरती डिपेंड राहतील की चालवायच्या किंवा बंद करायच्या किंवा याच्यामध्ये वाढ करायची, कमी करायची किंवा छाननी दरम्यान काही महिलांना अपात्र करायचं. या सर्व गोष्टी आता देवेंद्र फडणवीस साहेबांवरती अवलंबून राहतील. एकनाथ शिंदे साहेबांचा यामध्ये आता विषय राहिलेला नाही. सोबतच तेव्हा हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे की तुम्हाला 21 रुपयांचा हप्ता सरासरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली की लगेच तुमच्या खात्यामध्ये डेबिटद्वारे विस्तांतरित केले जाईल. बघा, बँकेविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. जर मनामध्ये काय अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा. परंतु व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.